नमस्कार मंडळी. तर मी केलेलं आहे इथं मसूर डाळीचे आणि कच्च्या बटाट्याचे घावणे, त्याच्यासोबत ही नारळाची चटणी पण केलेली आहे. तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. तर इथं मी मसूरची डाळ घेतली आहे 200 ते 250 ग्रॅम. ती 1 तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे. आता इकडं मी चटणीसाठी शेंगदाणे घेतलेले आहेत, ओलं नारळ घेतलेलं आहे, आलं, लसूण, कढीपत्ता, मिरची, बटाटा पण घेतलेला आहे. बटाट्याची साल काढून घेतली आहे मी आणि सोबत भरपूर सारी कोथिंबीर पण घेतली आहे. तर आता इथं मी बटाटा बारीक असं चिरून घेते, बारीक फोडी करून घेते बटाट्याच्या. तर बटाट्याच्या बारीक फोडी करून झाल्या आहेत माझ्या. तर आता इकडं मी मसूरची डाळ जी आहे तर मिक्सरला बारीक अशी करून घेणार आहे. आता ह्या मसूरच्या डाळीसोबत मी बटाटा पण टाकलं आहे कच्चं. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं हे मिक्सरला बारीक अशी ह्याची पेस्ट काढून घ्यायची. तर ही बघा अशी मी पेस्ट काढून घेतली ह्याची. आता एका बाउलमध्ये ही पेस्ट काढून घेते. आता राहिलेलं जी आपली डाळ होती ती पण अशीच काढून घेतली मी मिक्सरला बटाटा टाकून. तर आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया रवा. टाकणार आहे मी साधारण 100 ते 150 ग्रॅम रवा टाकलेला आहे मी ह्याच्यामध्ये. आता थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घेऊया. ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ पण टाकले मी. ह्याच्यामध्ये मी खाण्याचा सोडा वगैरे काही टाकलेलं नाही आहे. सोडा न टाकता ह्याचे छान असे आपले घावणे तयार होतात. तर आता हे साईडला ठेवून देते मी. तोपर्यंत चटणीची तयारी करून घेऊया आपण. छान मिक्स झाले आता हे. तर आता इकडं मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये ओल्या नारळाचे तुकडे टाकलेत मी. त्याच्यासोबत आता हे आलं टाकून घेतलंय, लसणाच्या पाकळ्या पण टाकून घेतल्या आहेत 7-8 आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची ह्याच्यामध्ये आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे, शेंगदाणे टाकलेत, मुठभर शेंगदाणे टाकून घेतलेत ह्याच्यामध्ये मी. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकून घेते मी. आता थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला ह्याची बारीक अशी पेस्ट काढून घेते. सोबत मी चवीपुरतं मीठ पण टाकलंय. तर ह्याची मी बारीक अशी पेस्ट काढून घेतली, तुम्ही बघू शकता. तर आता एका बाउलमध्ये काढून घेते मी. तर आता इकडं मी गॅसवरती तडका पॅन ठेवलेला आहे फोडणी देण्यासाठी चटणीला. तर तेल छान असं गरम झालेलं आहे थोडं. तर ह्याच्यामध्ये आता मी मोहरी टाकून घेते 1 चमचा आणि सोबत 1 चमचा जिरे पण टाकून घेते. मोहरी जिरे छान तडतडली की ह्याच्यामध्ये आपण 2 मिरच्या टाकून घेऊया हिरव्या. मिरची जी आहे तर चिरून घेतलेली आहे मधून मी. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कढीपत्त्याचे 7 ते 8 पानं पण टाकून घेणार आहे मी. आता कढीपत्ता पण टाकून घेतला मी ह्याच्यामध्ये. छान अशी ही आपली फोडणी तयार झाली आहे. तर आता हे फोडणी मी चटणीमध्ये टाकणार आहे. तर फोडणी देणार आहे चटणीला मी आता. आता मी इथं चटणीला फोडणी दिली आहे. आता त्याच्यावर लगेचच प्लेट झाकून ठेवली मी, कारण फोडणीची जी वाफ आहे ती पूर्ण चटणीला अशी लागते आणि त्याच्यामुळे चटणी जी आहे तर छान लागते. त्याच्यामुळे त्याच्यावर प्लेट झाकून ठेवायची फोडणी दिल्या दिल्या. तर आपली ही नारळाची चटणी छान अशी तयार झाली आहे. तर आता इकडं मी गॅसवरती तवा ठेवून घेतला आहे ढोश्याचा. आता ह्याच्यावर तेल टाकून थोडं पाणी शिंपडून घ्यायचं. तवा एकदम कडकडीत गरम करून घ्यायचा आहे, कारण मसूर डाळीचे घावणे करणार आहेत ना आपण, त्याच्यामुळं. आता हे तवा जे आहे तर कपड्याने मी पुसून घेतला पूर्ण. आता हे जे मसूर डाळीचं जे बॅटर आहे तर ह्याच्यावर टाकून घेतलंय मी घावण्याचं.
छान असं हे पसरून घेते. तर मोठाच घावना करून घेतला आहे मी इथं तवा भरून. तुम्हाला छोटा करायचा असेल तर तुम्ही छोटा पण करू शकता. जर तुम्हाला ह्याचा कुरकुरीत डोसा करायचा असला तो पण होतो. मग ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही बटाटा टाकायचा नाही. मी ह्याच्यामध्ये बटाटा टाकल्यामुळं मी घावणे करणार आहे ह्याचे. जर तुम्हाला डोसा पाहिजे असला ह्याचा कुरकुरीत तर बटाटा टाकायचा नाही ह्याच्यामध्ये. बटाटा टाकल्यामुळे मऊ येतो हा डोसा, नरम होतो घावण्यासारखा. तर एका साईडने आपलं छान असं घावणं परतून झालेलं आहे. दुसऱ्या साईडने पण परतून घेते मी. तर दोन्ही साईडने हे आपलं घावणं छान असं परतून झालंय. चवीला पण खूप छान लागते हे घावणे. तर आता मी हे ताटामध्ये काढून घेते. तर छान असं मस्त आपलं हे घावणं तयार झालेलं आहे. असेच मी सगळे घावणे तयार करून घेते. तर माझे हे घावणे झालेले आहेत करून. तुम्ही बघू शकता छान असे हे घावणे तयार झाले आहेत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. तर आता इथं मी ताटामध्ये घावणे घेतलेले आहेत. सोबत टोमॅटो सॉस पण घेतलेला आहे आणि नारळाची चटणी. टोमॅटो सॉस बरोबर पण हे घावणे छान लागतात. मसूर डाळीचे घावणे एकदम मस्त लागतात. तर नक्की ही रेसिपी करून पहा. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर माझी व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.